आज नागपूरला मी असेल, संदीप भाई असतील, रोहित भाऊ असतील, विकेश सुनील भाऊ असतील, तसंच सलील भाऊ तर इथंच आहे, प्रकाश भाऊ आहेत आणि रवी वरपे असतील, असे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही सर्वजण इथं आलो आहोत। आज विदर्भ भागामध्ये असणारे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे विचाराला आणि पवार साहेबांना निष्ठा मनामध्ये ठेवून त्यांच्याबरोबर राहिले, अशा सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा करणार आहोत आणि पुढच्या महिन्याच्या 3 ते 4 तारखेनंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथं असणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आम्ही सर्वजण चर्चा करणार आहोत। आज तुम्ही दीक्षाभूमीला भेट दिली, तुम्ही मंदिरातही जाणार आहे, सामाजिक समतोल साधताना दिसत आहे तुमचा दौरा। दरवेळेस जेव्हा आम्ही सर्वजण नागपूरला येतो तेव्हा दीक्षाभूमीला येऊन नतमस्तक आम्ही होतच असतो, एक प्रेरणा घेत असतो। आज देशामध्ये जे वातावरण आहे, जे कुठंतरी संविधानाच्या विरोधात काही शक्ती घेऊन चाललेले आहेत, त्या शक्तींच्या विरोधात ताकद मिळावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं काम, त्यांनी दिलेलं आपल्याला संविधान, हक्क, या सगळ्या गोष्टी स्मरण करत BJP सारख्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात जे कुठेतरी संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, याची प्रेरणा घेण्यासाठी नेहमीच आम्ही येत आहोत आणि आज त्यासाठीच इथं आम्ही सर्वजण नतमस्तक झालेलो आहोत। यापूर्वी अल्टिमेटम दिलेला आहे 1 महिन्याचा। इकडे विदर्भामध्ये ओबीसी संघटना सुद्धा सरसावल्या आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून किंवा कुणबी प्रमाणपत्र देऊ नये असा निर्धार जो आहे इथल्या कुणबी संघटनेने केला। कसं बघता तुम्ही या सगळ्या प्रश्नांना? लोकसंख्येचं प्रमाण जर आपण बघितलं तर काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने एक पार्लमेंटमध्ये GR आणून आरक्षणाच्या बाबतीत EWS कोटा 10% दिला होता। यंदा सुद्धा मराठा आरक्षण असेल, धनगर असेल, त्याच्याचबरोबर लिंगायत आणि मुस्लिम या चारही आरक्षण, या समाजाला आरक्षण आपल्याला द्यायचं असेल तर कुठेतरी तशाच पद्धतीने एक विधायक केंद्र सरकारने पार्लमेंटमध्ये आणण्याची जरूरत आहे। मग सगळ्या समाजाला, आणि ते सुद्धा योग्य पर्सेंटेजमध्ये आरक्षण मिळू शकतं। योगायोगाने केंद्र सरकारने इमर्जन्सी पार्लमेंट या सप्टेंबर मध्याला बोलवलेला आहे, त्यामुळे त्या पार्लमेंटमध्ये हे सर्व विषय घ्यावेत आणि ते घेण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलावं। त्याच्याचबरोबर सर्व पक्षीय आमदारांना आणि खासदारांना घेऊन केंद्र सरकारशी जर चर्चा करायची असेल तर आम्ही सर्वजण तयार आहोत। पण तसं झालं तरच सगळ्या समाजाला न्याय मिळू शकतो आणि ते होऊ शकतं का, तर ते झालेलं आहे, काही वर्षांपूर्वीच झालेलं आहे। त्यामुळे उगाचच कुठंतरी वेगळ्या पद्धतीचं राजकारण न आणता सामाजिक दृष्टिकोन मनामध्ये ठेवून या सर्व समाजाला न्याय कुठेतरी मिळाला पाहिजे असं माझं मत आहे। रुपाली चाकणकर काल म्हटले की ज्यांचं राजकारण जे आहे ते अजितदादांपासून सुरू झालंय, अशांनी अजितदादांवर बोलू नये, एक टोला लगावलाय, काय कसं बघतो? एवढ्या पावनभूमीमध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांच्या हिताचे, देशाच्या लोकांच्या हिताचे प्रश्न हे आपण इथं विचारले तर त्याच्यावर उत्तर आम्हाला देता येईल। फक्त राजकारण ज्यांना कळतं त्यांना उत्तर देऊन लोकांचंही आणि तुमच्या सगळ्यांचाही वेळ आम्हाला कुठेही घ्यायचा नाही। यापूर्वीचे दौरे तुमचे आणि आताचा दौरा काय फरक वाटतोय? तुम्हाला व्यवहारिक वाटते का? सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही जरांगेची मागणी तुम्हाला व्यवहारिक वाटते? खरंच त्यातनं मराठ्यांना टिकेल का कोर्टामध्ये? कसं आहे, तुम्ही भाजपच्या बाबतीत जर बघितलं, जेव्हा राजकीय OBC आरक्षणाचा प्रश्न या देशामध्ये उद्भवला होता आणि राज्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजपचेच काही कार्यकर्ते OBC आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले होते आणि त्यामुळे ज्या इलेक्शन, महानगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, तर नगर परिषद असू द्या, ह्या सर्व इलेक्शन कुठेतरी रखडल्या। त्यामुळे सामान्य लोकांचं अडचण तिथं आली। मराठा समाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथे सुद्धा अनेक भाजपचे नेते, कार्यकर्ते मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी कोर्टात गेलेले आहेत। आमचा प्रश्न आणि आमचा विषय एकच आहे की भाजप नेहमी दुटप्पी भूमिका घेत असते। महाराष्ट्रामध्ये असताना धनगर आरक्षण मिळालं पाहिजे असं ते बोलतात आणि केंद्रामध्ये हा प्रश्न मार्गी लावू शकतो, तिथं इतर राज्याचे
जे भाजपचे नेते आहेत ते धनगर आरक्षणाला विरोध करतात. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या लेवलला वेगळ्या वेगळ्या समाजाचं जे आरक्षण आहे ते अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भाजपने नेहमीच केलेला आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की भाजप नेहमीच पूर्वीपासून आरक्षणाच्या विरोधात आहे. आज मराठा समाजाला जर आरक्षण आपल्याला द्यायचं असेल आणि हा प्रश्न कायमस्वरूपी जर सोडवायचा असेल तर आम्हा सर्वांना असं वाटतं की पार्लमेंटमध्ये या येणाऱ्या पार्लमेंटमध्ये सरसकट 16% आरक्षण हे इतर समाजाच्या आरक्षणाला न्याय देत आपल्याला अतिरिक्त आरक्षण हे मराठा समाजाला देता येऊ शकतं, कारण की दिलेलं गेलेलं आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्नसुद्धा आणि तसंच लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या सगळ्या चारही समाजाला आपण न्याय या पार्लमेंटमध्ये देऊ शकतो. फक्त विषय एवढाच आहे की भाजपमध्ये ताकद आहे का, इच्छाशक्ती आहे का. नेहमी आपण सर्वजण हेच ऐकतो की राज्यात 3 इंजिनचं सरकार आणि केंद्रात एक मोठं इंजिन आहे, पण या 3 इंजिनचं या सामान्य लोकांच्या हितासाठी मोठ्या इंजिनसमोर चालतं का, हा एक मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीत आपण काय संदेश घेऊन आलेल्या? राजकीय परिस्थिती बदललेली असली तरी आमचे विचार बदललेले नाही. आधीसुद्धा आम्ही इथं येऊन दीक्षाभूमीला नतमस्तक होत होतो, विचारापुढं नतमस्तक होत होतो. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मनामध्ये ठेवून जो विचार या विचाराला संपवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे भाजपचा विचार, त्या विचाराच्या विरोधात पूर्वीही लढत होतो, आजही लढत आहोत. संधी असताना सत्तेत न जाता आज संघर्षाची भूमिका फक्त या विचारासाठीच घेतलेली आहे. त्यामुळे आमची राजकीय भूमिका कुठेही बदललेली नाही, विचारही बदललेला नाही. ज्यांनी राजकीय भूमिका आणि विचार बदलले त्यांच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात आज राज्यातले सर्वसामान्य लोक नक्कीच आहेत, हे आम्हा सर्वांना इथं सांगायचं. मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि या व्हिडिओमध्ये त्यांना ट्रोली केलं जात आहे. जे जरांगे पाटला संदर्भात जी सर्वपक्षीय बैठक झाली होती त्यानंतर ती प्रेस झाली होती. त्या प्रेसनंतर मुख्यमंत्री म्हणतात की बोलून व्हायचं मोकळं व्हायचं असतं, बोलून मोकळं व्हायचं असतं. त्यावरून त्यांना ट्रोल केलं जातं की गंभीर नाहीत मराठा आरक्षण. मुख्यमंत्री हा विषय फक्त मराठा आरक्षणाच्या बाबतीत नाही आहे. खरं तर ते वक्तव्य आणि तो व्हिडिओ आम्ही सर्वांनी बघितला, त्या व्हिडिओचा आम्ही निषेध करतो. जेव्हा कुणी समाजाच्या हक्कासाठी आंदोलनाला बसतं, उपोषणाला बसत असतं, तब्येतीची परिस्थिती अतिशय हलाखीची त्या व्यक्तीची होत असते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर फक्त म्हणत असाल की बोलायचं आणि मोकळं व्हायचं, मग त्यात तुम्ही राजकारण करता. या सामान्य लोकांच्या प्रश्नावर जर तुम्ही राजकारण करत असता तर या लोकांना सगळ्या गोष्टी कळत आहेत. आज जर तुम्ही बघितलं तर युवकांचा प्रश्न आम्ही जेव्हा मांडतो, तलाठी भरती असू द्या नाही इतरही सर्व भलाटी ज्याच्यामध्ये सामान्य लोकांच्या मुलांकडनं 1000 रुपयाची वसुली केली जाते, हा प्रश्न जेव्हा आम्ही मांडतो तेव्हा या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उत्तर देताना असं म्हणतात की आजची पिढी ही सिरियस नाही म्हणून आम्ही पैसे गोळा करतो त्यांच्याकडनं. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये आरक्षणाचा विषय हाताळत असताना सिरियस नसता, त्याच्याचबरोबर तुम्ही युवकांच्या बाबतीतला प्रश्न हाताळत असताना सिरियस नसता, कपाशीच्या बाबतीतला प्रश्न सोडवत असताना तुम्ही सिरियस नसता, आज दुष्काळाचा प्रश्न अख्ख्या राज्यामध्ये तेव्हा तुम्ही सिरियस नसता. पण हो, पदं कुठली मिळवायची, मुख्यमंत्री पद कुठलं कोणाला मिळालं पाहिजे, त्याच्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि इतर पदं आणि जे काही वेगळे ज्या संघटना असतील त्याला आपल्याला कुठंतरी एखादं पद आपल्या कार्यकर्त्याला कसं देता येईल यासाठीच फक्त हे विचार करतात. त्या बाबतीतच हे सिरियस आहेत. पण सामान्य लोकांच्या बाबतीत कुठेही या सरकारचा सिरियसनेस आपल्याला दिसत नाही. ओबीसी अंतर्गत आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे? ओबीसी अंतर्गत आरक्षण काही लोक मागतात त्याबद्दल तुमची? दादा, याच्यावर मी आता बोललो, मोठ्या प्रमाणात भूमिका मांडली, योग्य असं भूमिका मांडली, ज्याच्यात सगळ्यांना न्याय मिळू शकतो. पण इच्छाशक्ती या सरकारची लागेल. केंद्र सरकार समोर जाऊन इथं असणाऱ्या विविध समाजासाठी कुठंतरी एक ताकदीने विषय मांडण्याची, पण तेवढं धाडस राज्यातल्या या नेत्यांचं कुठेही नाही असं दिसतं. तुम्ही नोकर भरतीचा प्रश्न विचारला. अजित पवार असे म्हणाले की एका सरकारी नोकराच्या पगारामध्ये 3 खासगी नोकर जे आहेत ते काम करतात. त्यामुळे कुठेतरी आर्थिक परिस्थिती राज्याची कमकुवत आहे. त्यामुळे कुठेतरी खासगीकरणावर भर देण्यासंदर्भात हे वक्तव्य दिसतं अजित पवारांचं. जे 40 आमदार उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी सोडून शिंदे गटाबरोबर गेलेले आहेत, वर्षाला त्यांना फक्त सिक्युरिटी देण्यासाठी पोलीस यंत्रणेवर 150 कोटीचा खर्च होतो. जे काय कामं गेल्या वर्षी केलीत त्याची जाहिरात आज परत एकदा लोकांना कळावीत म्हणून करायला 50 कोटी खर्च केला जातो. त्याच्याचबरोबर शासन आपल्या दारी, खरं तर शासनाची योजना सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत पोचली पाहिजे. त्यांना कुठेही जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं राजकीय
जसं एखादी मोठी सभा असते तिथं येऊन भाषणं ऐकावं लागते तशी परिस्थिती कुठं नसावी. त्यामुळे यालासुद्धा एका सभेला एका जिल्ह्याला 10 कोटी खर्च येतो. हे सगळे खर्च कमी करा ना तुम्ही. आणि मग म्हणत असताना मग कदाचित पुढे जाऊन तुम्ही असं म्हणाल की आजचे नेते राजकीय नेते हे राज्य सांभाळायला ते सक्षम नाहीत आणि मग राज्य चालवायचं असेल तर एका मोठ्या प्रायव्हेट कंपनीला आपण देऊ आणि आपण नेते म्हणून फक्त राजकारण करू असेही काही लोक म्हणायला उद्या तयार असतील. त्यामुळे या गोष्टी योग्य नाही. अभ्यास करत असताना एफिशियन्सीवर काम आपण नक्कीच केलं पाहिजे, पण भरतीसुद्धा तेवढीच झाली पाहिजे. आज 30 लाख मुलं मुली सरकारी यंत्रणेमध्ये त्यांना कुठंतरी संधी मिळावी, नोकर भरती व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. या सर्व 30 लाख मुलांची चेष्टा केल्यासारखं आहे कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या बाबतीत बोलून. दादा वेगळे झाल्यानंतर संघटन उभं करण्याचं विदर्भात मोठं चॅलेंज आहे का? कारण की यापूर्वी मागच्या वेळेस 6 आमदार तुमचे निवडून आले होते. 2014ला फक्त 1 आमदार होता विदर्भात. विदर्भाची ज्या नेत्याला जबाबदारी दिली होती आणि जे नेते कदाचित फक्त आपल्या जिल्ह्यापुरते राहू शकले, साहेबांनी त्यांना देशापर्यंत पोहोचवलं, मोठ्या मोठ्या पदांपर्यंत पोहोचवलं, पण पार्टीला कुठेही या भागामध्ये फायदा झाला नाही. पवार साहेबांनी सर्व शेतकऱ्यांच्या बाबतीत, कष्टकऱ्यांच्या बाबतीत, युवांच्या बाबतीत अनेक चांगले निर्णय हे अख्ख्या राज्यासाठी घेतले. त्याच्यामध्ये विदर्भसुद्धा येतो. पण त्यांचे विचार कुठंतरी योग्य ताकदीने पोचवायला पाहिजे होते. ते आधीच्या नेत्याने जे आता पलीकडच्या गटामध्ये गेले आहेत म्हणजे प्रफुल्ल पटेल साहेबांनी कुठंतरी पोचवले नाहीत. त्यामुळे ती कुठली अडचण होती ती कुठंतरी संपली असे अनेक कार्यकर्त्यांचं मत आहे. त्यामुळे आता नव्याने लोक आपल्याबरोबर आहेत, नवीन पदाधिकारी ज्यांच्यावर कुठंतरी अन्याय होत होता. प्रफुल्ल पटेल साहेबांकडे मोठी पदं असताना, ताकद असताना इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ताकद देणं कुठेतरी कमी पडत होतं, बिझी होते पूर्वी. तर मग अशा परिस्थितीमध्ये आता या पदाधिकाऱ्यांना आपल्यालाच ताकद द्यावी लागेल, म्हणजे पवार साहेबांनाच द्यावी लागेल. आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर ताकद देत आम्ही सर्वजण कार्यकर्ते म्हणून काम करू. अनिल देशमुख साहेबांनी या भागाची जबाबदारी आता घेतलेली आहे आणि त्यांना ताकद देत असताना अनेक नवीन पदाधिकारी कार्यकर्ते आहोत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन ताकद उभी होती आणि खास करून युवा पिढीकडनं मोठ्या प्रमाणात ताकद दिली जात आहे. प्रफुल्ल पटेल दावा केला होता की जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं तेव्हा राष्ट्रवादीचे सर्व आमदार सहीनिशी सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार होते. ज्यांनी विचारच बदलला, जो विचार 35 वर्ष ते जपत होते, भाजपच्या विरोधात अनेक वेळा ते स्वतः बोललेले आहेत. ज्या व्यक्तींनी तोच विचार सोडून दिला, शिवशाहू फुले आंबेडकरांचा, महाराष्ट्र धर्माचा विचार सोडून दिला, ती व्यक्ती आज येऊन फक्त भाषण करण्यासाठी काही बोलत असेल तर ते आपण खरं समजलं पाहिजे असं मला वाटत नाही. अनेक वेळा अनेक आमदारांच्या सह्या काही कागदांवर घेतल्या गेल्या, पण ते कागद कशाचे होते हे त्यावेळेस आम्हाला नेत्यांनी सांगितलं नव्हतं. कुठंतरी नेत्यांवर एक विश्वास होता आणि नेते विचाराला कुठंतरी दगा देणार नाहीत असा विश्वास आमच्याकडे असल्यामुळे अनेक आमदारांनी सह्या केलेल्या आहेत. त्याचा अर्थ प्रफुल्ल पटेल साहेब म्हणतात तो निघतोच असं नाही. अमोल मिटकर यांनी एक ट्विट केलं आहे की दादा तुम्ही लहान आहात आणि राजकारणामध्ये पण नवखे आहात, तर ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलतायत आणि अनेक पावसाळे पाहिल्या राजकारणामध्ये आणि सत्तेत सामील होताना सगळ्यात पहिले समर्थन तुमचं होतं, त्याच्यामुळे आता काम करू द्या असं त्यांनी ट्विट केलं. माझं पहिलं समर्थन होतं असं ते बोलतात, पण पूर्वी तुम्ही ज्यांच्याबद्दल बोललं ते जेव्हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबद्दल बोलायचे, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक पुस्तकं वाचलेली आहेत, त्यावेळेसची त्यांची भूमिका आज फक्त सत्तेत जाण्यासाठी बदललेली भूमिका, याच्यामुळे त्या व्यक्तीवर बोलून जास्त वेळ घालवणं मला योग्य वाटत नाही. आणि त्याच्याचबरोबर वयाच्या बाबतीत बोलायचं झालं, जे नेते पलीकडे गेलेले आहेत त्यांना आदरणीय पवारसाहेबांचं 83 वय हे आज जास्त वाटतं आणि आमचं 36 आणि 38 वय हे कमी वाटतं. आणि त्यांचं जे वय असेल, जे कुठलं असेल ते त्यांना योग्य वाटतं. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सर्व युवा अजून पाळण्यामध्ये आहोत. पण बघा ना, पाळण्यात असून सुद्धा त्या वयामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि महाराष्ट्र धर्माला आम्ही कधीही सोडणार नाही. ही जाण जर त्यांच्या म्हणण्यानुसार पाळण्यामध्ये असणाऱ्या आमच्यासारख्या युवा वर्गाला जर कळत असेल तर त्यांच्यासारख्या अनुभवी लोकांना ते का कळत नाही? अनेक वेळा मंत्रिपद भूषवून सुद्धा
याचं उत्तर सामान्य लोकांना माहिती आहे. कदाचित काही लोक स्वार्थी राजकारण करतायत. राज्याचं लोकांच्या हितापेक्षा स्वतःचं हित काही लोकांना पडलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळायला असल्यामुळे याच्यावर जास्त बोलून आपल्या सर्वांचा वेळ मी काही घेत नाही. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.